वेलिंग्टन हाईट ही ताडदेव परिसरातील उच्चभ्रू सोसायटी आहे। मात्र 34 मजल्याची असलेली ही सोसायटी 17व्या मजल्यापासून 34व्या मजल्यापर्यंत सगळे मजले अनधिकृत असल्याचं आता समोर आलंय। सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने 2 आठवड्याची मुदत दिलेली आहे। तर सध्या या इमारतीचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। या खटल्याची पुढची सुनावणी आता 29 जुलै रोजी होणार आहे। नेमके हे संपूर्ण प्रकरण काय आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूयात। आपण आता आहोत ताडदेव मधल्या वेलिंग्टन हाइट्स या इमारतीसमोर। ही तीच इमारत आहे ज्याला उच्च न्यायालयाने त्याच्या 17व्या मजल्यापासून 34वा मजला अनधिकृत असल्याचं आदेश दिलेले आहेत आणि महापालिकेला तोडण्यासाठी परवानगी देखील दिलेली आहे। खरं तर महापालिकेने या बिल्डिंगला याआधी देखील अनेक वेळेला नोटिसा दिलेल्या होत्या, मात्र या बिल्डिंग मधल्या रहिवाशांनी आमचं ऐकलं नाही असं म्हणणं महापालिकेने उच्च न्यायालयासमोर सादर केलं आणि त्यानंतर तुम्ही उच्चभ्रू वस्तीत राहणारे लोक आहात, अशिक्षित नाही, गरीब नाही, त्यामुळे तुम्हाला या बिल्डिंग मध्ये घरं घेताना या सगळ्या गोष्टींची माहिती असायला हवी होती। त्यामुळे कोणत्याही मानवतेच्या अधिकारावर आम्ही तुम्हाला या बिल्डिंग मध्ये राहण्यासाठी परवानगी देत नाही आणि ताबडतोब 2 आठवड्याच्या आत ही घरं आहेत ती खाली करा असे आदेश जे आहेत ते उच्च न्यायालयाने दिलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता नेमकं या रहिवाशांना प्रश्न पडलाय की काय करायचं आणि 2 आठवड्यात घरं कशी खाली करायची। अनेक ठिकाणी जाऊन आपलं हे घर करोडो रुपयांचं जे घर आहे ते वाचवण्यासाठी हे सगळे जण आता प्रयत्न करताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।